आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी, तेही अगदी 20 ते 30 मिनिटांमध्ये. ही बिर्याणी खूप सुगंधी, मसालेदार आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागते आणि करायलाही खूप सोपी आहे. बिर्याणी तांदूळ, मिक्स भाज्या आणि मसाल्यांच्या मिश्रणामुळे ही डिश खूप लोकप्रिय मानली जाते. आपल्याला बिर्याणीसाठी पनीर, फ्लावर, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, बटाटा, फरसबी, कांदा आणि आलं लसूण हे सर्व साहित्य लागणार आहेत. सर्वप्रथम काय करायचे, सर्व भाज्या बारीक चिरून स्वच्छ धुवून घेऊयात. सगळ्यात आधी काय करायचे, कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि 4 कांदे उभ्या आकारामध्ये चिरून घेऊन ते तेलात छान लालसर होईपर्यंत तळून घेऊयात. त्यानंतर एका बाउलमध्ये बटाटा, फ्लावर, फरसबी, गाजर, शिमला मिरची सर्व भाज्या टाकून घेऊयात. अर्धी वाटी दही, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, धने पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून घेऊ. आपण तळून घेतलेला 1 वाटी कांदा यात टाकूयात आणि सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतलेल्या भाज्या 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून देऊ. एका बाउलमध्ये 2 कप बिर्याणी तांदूळ घेऊयात. तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. धुतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवूयात. तांदूळ भिजत ठेवला की भात मऊ शिजला जातो. भातासाठी एका टोपात 1 जग पाणी टाकूयात. पाण्यात 1 चमचा मीठ आणि 2 ते 3 तेजपत्ता टाकूयात आणि 1 चमचा तेल टाकून घेऊयात. टाकल्यामुळे भात सुट्टा होण्यास मदत होते. पाण्याला एक छान हलकीशी उकळी आली की त्यात तांदूळ टाकून घेऊयात. सगळं मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती भात शिजवून घेऊयात. त्यावरती झाकण ठेवू. कढईमध्ये तेल टाकून त्यात पनीरचे काप टाकून घेऊयात. पनीर हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. बिर्याणीसाठी एक मोठं टोप घेऊयात. त्यात तेल टाकूयात. तेल गरम झाले की त्यात कांदा आणि तेजपत्ता टाकूयात आणि कांदा छान लालसर होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घेऊयात. कांदा लालसर झाला की तो बिर्याणीमध्ये करकर लागत नाही. कांदा भाजला की त्यात 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालूयात. टोमॅटोही छान परतून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो पूर्ण एकजीव झालं पाहिजेत इथपर्यंत परतून घेऊयात. भातालाही मध्ये मध्ये चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण काही वेळा काय होतं, तांदूळ खाली लागण्याचे चान्सेस असतात. आता ते त्या तांदळावरती डिपेंड असतं, तो किती पाणी शोषून घेतोय ते. आपण पाहू शकतो आपला कांदा आणि टोमॅटो पूर्ण एकजीव झालेला आहे ते. आता त्यात आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. भाज्या मिक्स करून झाल्या की त्यात आलं लसूण पेस्ट टाकूयात. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतरही भाज्या छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे ती आलं लसूण पेस्टही त्या भाज्यांमध्ये मिक्स होऊन जाईल. त्यानंतर 2 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतरही सर्व भाज्या मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपण जे मीठ टाकलं आहे ते सर्व भाज्यांमध्ये मिक्स होऊन भाज्या लवकर शिजल्या जातील. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि पाणी टाकल्यानंतर सर्व भाज्या मिक्स करून घेऊयात, जेणेकरून त्या खाली लागल्या नसाव्यात आणि 10 मिनिटं झाकून ठेवूयात. 10 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. शिजलेल्या भाज्यांमध्ये पनीरचे तळून घेतलेले काप टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. पनीरचे काप आधी टाकायचे नाहीत, नाही तर ते मिक्स करताना पनीर राहत नाही. त्यानंतर आपण शिजवून घेतलेला भात या भाज्यांमध्ये टाकून घेऊयात. शिजलेला भात जसा होईल तसा टोपात सेट करून घेऊयात. त्यानंतर त्यात आपण तळून घेतलेला कांदा टाकून घेऊयात. कांदा टाकून झाला की आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकू शकतो. कोथिंबीर टाकून झाले की मी इथे ग्रीन फूड कलर टाकत आहे आणि येलोही टाकला आहे. फूड कलर टाकल्याने काय होतं, बिर्याणीला एक वेगळीच फिनिशिंग येते. कलर टाकून झाल्यावर बिर्याणी 15 मिनिटं झाकून ठेवूयात. एकदा झाकून ठेवलेली बिर्याणी 15 मिनिटं होईपर्यंत उघडून पाहायची नाही. 15 मिनिटांनंतर बिर्याणी उघडूयात. तुम्ही पाहू शकता बिर्याणीमध्ये कांदा, कोथिंबीर आणि फूड कलर किती छान मिक्स झाला आहे ते आणि बिर्याणीही पाहू शकता किती सहजरित्या सुट्टी झाली आहे ते. तर तयार आहे आपली गरमागरम व्हेज बिर्याणी. करायला एकदम सोपी आणि साधी.
तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील.